अक्षय, तू फूडी आहेस हे तर मला माहिती आहे. त्यामुळे आता तुझं हे फूडी असण्याचं जे ज्ञान आहे, हं. ते आमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटतं. तर सगळ्यात आधी मला तुझे अड्डे सांग, की हो. जिथे तू जातेस आणि तुला खायला खूप आवडतं, त्या ठिकाणचं खूप आवडतं. सो मी वरळीत मोठी झाले. सो वरळीला एक माझ्या शाळेच्या आणि घराच्या मध्ये देअर इज अ प्लेस कॉल्ड अशोक रेस्टॉरंट, हॉटेल अशोक म्हणून आहे. तिथला चिकन फ्राईड राईस आणि चिकन शायू नावाचं तिथे एक स्टार्टर आहे बेसिकली, पण ते मला मेन कोर्स म्हणून फ्राईड राईस बरोबर खायला आवडतं. सो मी कधीही दादरला गेले किंवा स्पेशली आता तुला माहितीच असेल रवींद्र नाट्य मंदिरला खूप कार्यक्रम आपले होतच असतात. मी कधीही रवींद्रला गेले, की आय मेक शुअर आय लीव्ह द व्हेन्यू बाय 10:00. कारण मला 10:30ला ते हॉटेल बंद करायच्या आत तिथून मला चिकन फ्राईड राईस आणि चिकन शायू घेऊन जायचं असतं. सो हो. दॅट्स लाइक माय फर्स्ट फेव्हरेट इफ आय एम इन वरळी एरिया, वरळी सिद्धिविनायक एरियात असेल तर ते. दादरला असेल तर मला वसईकरचा भजीपाव खूप आवडतो, अच्छा. शिवाजी पार्कला. हं. आणि प्रकाशचे साबुदाणे वडे. मग थोडं पुढे अंधेरीला गेलो, तर अंधेरीमध्ये सूरज लामाचे मोमोज, दे आर माय ॲब्सोल्यूट फेव्हरेट. आणि ठाण्यात चहा प्यायचा असेल तर बैठक, मॅगी खायची असेल तर बंटी बरं. आणि चीज गार्लिक टोस्ट खायचं असेल तर WIP, असे हे 3 कॅफेज आहेत हिरानंदानी मेडोजमध्ये. त्यानंतर जनरल चिल करायचं असेल तर मग मी लवन लातेला असते. ठाण्यात म्हणून. अगेन नाही, ठाण्यातला ठाण्यात. लवन लाते. त्यांच्याकडे पेस्तो पास्ता खूप छान मिळतो. सो दॅट इज अगेन वन ऑफ माय फेव्हरेट. मग क्रीम चिल्स म्हणून एक जागा आहे. त्यांच्याकडे क्रीम चिल्स इज बेसिकली डिझर्ट्स अँड ओह! आईस्क्रीम्स. ओके. क्रीम चिल्समध्ये एक फज संडे, असं ब्राउनी फज संडे मिळतो. असा मस्त 250 mlचा तो टब येतो आणि इट इज लाइक व्हेन आय एम हॅव्हिंग अ बॅड डे, तो अख्खा टब तर संपतो रात्रीचा, की वाह! पूर्ण. सो स्ट्रेस बस्टर. खूप मेजर स्ट्रेस बस्टर. आणि माटुंग्याला तर सगळंच आहे बिकॉज माझं कॉलेज होतं माटुंग्याला. सो मी रुईया कॉलेजला होते. हां. सो दुर्गा म्हणून जी प्लेस आहे त्यांच्याकडे पण एक ग्रीन ग्रीन सॉसमध्ये एक चिकन मिळतं, ते आहे. चीज गार्लिक नान इज ॲक्चुअली माय अल्टिमेट फेव्हरेट. की मी कुठेही गेले, की आय लूक फॉर चीज गार्लिक नान. सो दुर्गाला गेले तर चीज गार्लिक नान आणि ग्रीन सॉस चिकन. डीपीजमध्ये फ्रूट बिअर आणि मेजरली फ्रूट बिअरच पिते डिकीजला जाऊन आणि त्यांचे पाणीपुरी शॉट्स. सो अशा खूप सगळे प्लेसेस प्लेसेसमध्ये मी माझे एक स्पॉट्स धरून ठेवलेत आता. क्या बात है! म्हणजे असं ऐकून तोंडाला पाणी सुटलेलं आणि मी येस. वाट बघते की कधी आपली ऑर्डर येणार आहे. पण आणखी एक प्रश्न मला अक्षया तुला विचारायचा आहे, की तुला असे काही स्पेसिफिक आवड आहे का? की म्हणजे असतं ना, जसं मला चाट खूप आवडतं. हं. मग तू मला नाश्त्याला दिलंस चाट तर मी खाईन. जेवणात दे, तू डिनरला दे, मी खाईन. हां. तर मला चाट आवडतं. पाणीपुरी, शेवपुरी, हं. दहीपुरी. तसं तुझं पर्सनल फेव्हरेट काय आहे, जे तुला खूप आवडतं? अल्टिमेट फेव्हरेट इज हॉनेस्टली स्पीकिंग वरण-भात. ओह! सो वरण-भाताबरोबर तू मला नुसतं तूप आणि लिंबू दे किंवा तू बटाट्याची तळलेली भाजी हं. किंवा मग बोंबील फ्राय. सो आ, एक वरण-भात स्टेज कॉन्स्टंट. अगदीच नाही तर मग तूप, मीठ, कूट भात. हे हं. अल्टिमेट फेव्हरेट आहे, की तू खरंच कधीही दे. बट याच्या व्यतिरिक्त आय थिंक पाणीपुरी आणि चिकन बिर्याणी आणि फिश फ्राय, बोंबील वॉव! फ्राय. येस. हे 3 मी कधीही खाऊ शकते. गोव्यातली आहेस तू. सी फूड हॅज टू बी युअर ए फर्स्ट लव्ह. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. येस. पण मग सी फूड प्रेम विषयी थोडंसं सांगशील आपली ऑर्डर येईपर्यंत? सो इट इज अ व्हेरी, व्हेरी फनी थिंग आणि हे खूप कॉन्ट्रास्ट आहे. पण मला मासे इतके आवडतात, की मी त्यांना रोज नाही खाऊ शकत. बिकॉज आय नो, आय गेट इट, आय गेट इट, आय गेट इट. सो माझी थॉट प्रोसेस अशीच होती, की इफ आय ईट इट एव्हरी डे, मी त्याचा जो चार्म आहे किंवा त्याची जी ओह! मजा आहे, हं, हं, ती हं. निघून जाते. सो मी आठवड्याला 2दा मासे फार तर मी खाते इन हं. जनरल. पण जेव्हा मी खाते ना, इट फील्स की तृप्त सुख, होऊन खातेस. तृप्त होऊन खाते. खरंच मला एकदा असं डिवाइन फीलिंग येतं, की वॉव! वॉव! लिटरली अक्षय आपल्याला शिकवतीये द आर्ट ऑफ ईटिंग. हो. है ना? येस. म्हणजे ते ॲब्सोल्युटली. पण एक आर्ट आहे यार खरंच आणि यार. त्यासाठी यू हॅव टू लाइक
प्रिपेअर युअर सेल्फ आणि मग एक आठवडाभर आपण हो. खाल्लेलं नाही आणि मग ती आपण जेव्हा जी खातो एक्झॅक्टली मग मग त्याच्यात सुद्धा मग जर आता घरी मासेच असतील की नाही आता दुपारी एवढे बनवले रात्री कुठे वेगळं मग जर दुपारी मी आमटी बरोबर आमटी भात आणि मासे जेवले मग मी रात्री माझं असं असेल मग मला आमटी नको मग मला वरण पाहिजे मग मी वरण भात मासे जेवण वा कुछ तो उसमें कॉम्बिनेशन काहीतरी परमिटेशन कॉम्बिनेशन करून आपण जेवायचं एक त्यातल्या त्यात आपल्याला आपलीच आपण समजूत घालतो की मी काहीतरी वेगळं खाल्लंय असं क्या बात आहे हे खरंच शिकण्यासारखं आहे का तुझ्याकडून म्हणजे वाव आजच्या या इंटरव्ह्यू मधला माझा हा पहिला टेकअवे आहे जो मी आता फॉलो करणार आहे कारण टिपिकली काय होतं ना जेव्हा आपल्या घरी समज आज आईने चिकन केलेलं आहे तर मग ऑफकोर्स लंच मध्ये चिकन आणि डिनर मध्ये पण मग चिकनच मग काय नाही नाही वेगळं पण विचारणार? माझी आई सो दिस होल लव्ह फॉर फूड कम्स कारण माझी आई खूप अप्रतिम सुगरण आहे आणि आहा. आईला बनवायला खूप आवडतं आणि तिला लोकांना खाऊ घालायला खूप आवडतं आणि फनीएस्ट पार्ट की ती चिकन स्वतः खात नाही ती जे बनवते ना सगळ्यात बेस्ट ते ती कधीच खात नाही कारण तिला बनवताना कंटाळा येतो हा. पण जर दुपारी जर चिकन बनलं असेल ना तर मग रात्री ती त्या चिकनचे पॅटीस करेल किंवा मग ती ओ. परोठे बनवेल नाहीतर ती बिर्याणी बनवेल कबाब बनवून टाकेल सो आमच्याकडे जनरल एकतर ना आमच्या क्या घरी बात आहे जेवण म्हटल्यावर सगळ्यांच्या जिभेचे चोचले असतात आणि आई ते सगळ्यांचे चोचले पुरवते आमचे आणि अगदी आनंदाने हो पुरवते शी लव्स टू कुक शी लव्स टू फीड त्यामुळे जरी घरी कोणी येत असतील तर इट इज लाईक अ फीस्ट की वाव घरी कोणी येत आहे म्हटल्यावर मग एक सागर सांग मग तिला मग तो चान्स मिळतो आमच्याकडे एक टेबल तर आम्ही तेवढी जागा नाहीये तर एक फोल्डेबल आपले टेबल हा असतात ना ते हा मेकशिफ्ट आपलं डायनिंग टेबल हा सारखं होऊन जातं पण त्याच्यावर कधीच कोणी जेवायला नाही बसत कारण त्या अख्ख्या टेबलवर फक्त जेवण मांडलेलं असतं अगं ओ वेन पीपल कम होम सो मग एक तिला पण आनंद की मी माझा बुफे लावलाय मग सगळ्यांनी या आणि माझ्या स्वतःची घेऊन बसा क्या बात आहे यार मग तुम्हाला कधी बोलवतेस जेवायला घरी आज बुधवार आहे ये आज रात्री आज रात्री लगेच डन चलो खरंच ये. See you. आज रात्री Done. अच्छा हे काय आहे मला खूप छान वाटतंय की खूप दिवसांनंतर मी असं बाहेरचं काहीतरी खाते आणि प्लस त्यात मासे खाते आणि यातली एक खूप युनिक गोष्ट म्हणजे इथे मँगलोरियन केरळ मालवणी असे वेगवेगळे प्रकार आहेत तर व्हेरी मला वाटतं एक्साइटेड तू फूड मध्ये तू पीएचडीच केलेली आहेस तर प्लीज कॅन यू एक्सप्लेन काय काय आहे इथे सो आता माझ्या समोर आहे काळ्या मसाल्याचं चिकन वाव आणि थाळी सो त्या चिकन थाळी आहे काळ्या मसाल्याचं चिकन विथ वडे तांबडा पांढरा रस्सा मऊ भात सोलकडी आणि पापड जे आम्ही संपवलेत ऑलरेडी सो येस हे झाली चिकन थाळी त्यानंतर आहे चिकन शामियाना कबाब जे येस रेग्युलरली आपण नेहमीच खातो करेक्ट बट नंतर आपल्याकडे आहे मालवणी स्टाईल तिसऱ्या सुक तिसऱ्या घी रोस्ट प्रॉन्स घी रोस्ट मँग्रोरियन स्टाईल त्यानंतर आपल्याकडे आहे रेग्युलर आपली सुरमई फ्राय थाळी येस पापलेट आहे पापलेट पापलेट आहे सॉरी पापलेट. पापलेट फ्राय थाळी आहे आपल्याकडे येस चिकन बांबू बिर्याणी मी पण हे फर्स्ट टाइम ट्राय करते सो आय डोंट नो ते एक्झॅक्टली कशी आहे काय बट आय एम व्हेरी शुअर काहीतरी खूपच इंटरेस्टिंग aesthetic आहे आणि खूप दिसतंय एस्थेटिक आहे आपल्याकडे आहे तंदुरी पापलेट वाव अँड देन दिस व्हेरी अमेझिंग डिश मला माहित नाही तुला कशी वाटेल बट दिस इज केरला स्टाईल सुरमई वाव विथ ग्रीन with ग्रेव्ही ऑन green इट gravy on it. So it's something very different, but I am very excited to try. आणि आपल्याकडे भाकरी सुद्धा आहे येस तांदळाची. So let's dig in.